16 डिसेंबर 2012 आपल्या मित्रांसोबत पिक्चर बघून येणाऱ्या निर्भयावर 6 जणांनी चालत्या बसमध्ये अत्याचार केला. त्यानंतर तिच्या शरीरावर प्रचंड जखमा केल्या आणि अर्धमेल्या अवस्थेत तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं. 12 दिवस ट्रीटमेंट सुरू होती. जखमा एवढ्या गंभीर होत्या की 13व्या दिवशी निर्भयाने जीव सोडला. न्यायालयाने आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. 20 मार्च 2020 ला 4 आरोपींना तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. दरम्यानच्या काळात अनेक आंदोलनं झाली. आरोपींना मिळालेल्या शिक्षेनंतर असं कृत्य पुन्हा होणार नसल्याचं बोललं गेलं. पण 14 वर्षांनी दिल्लीमध्येच निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती झाली. 11 मेला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी जाणाऱ्या महिलेवर स्लीपर बसमध्ये अत्याचार करण्यात आले. तिला मारहाण करण्यात आली. शरीरावर अनेक जखमा झाल्या आणि त्याच अवस्थेत तिला रस्त्यावर टाकण्यात आलं. पण या महिलेसोबत नेमकं घडलं काय, तिच्या धाडसामुळे आरोपींना अटक कशी झाली, संपूर्ण स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. दिल्लीच्या पीतमपुरा भागात राहणारी ही महिला, वय वर्ष 30. नवरा टीव्ही पेशंट असल्यानं कमावणारी ती एकटीच. नवरा आणि आपल्या 3 मुलींना सांभाळण्यासाठी ती मंगोलपुरीमध्ये एका कारखान्यात काम करते. 11 मेच्या सकाळी ती कारखान्यात गेली आणि रात्री 10:30 वाजता आपली शिफ्ट संपवून चालत घराकडे निघाली. सरस्वती विहारच्या बी ब्लॉक बस स्टँड जवळ ती पोहोचली तेव्हा तिथे केसरी रंगाची एक प्रायव्हेट स्लीपर बस उभी होती. या बसच्या दारातच बसचा कंडक्टर रामेंद्र उभा होता. अचानक एक व्यक्ती दिसल्याने या महिलेने रामेंद्रला किती वाजलेत हे विचारलं. पण रामेंद्रने आधी तिच्या शरीराकडे पाहिलं आणि नंतर बसचा ड्रायव्हर उमेशकडे पाहिलं. उमेशने इशारा देताच रामेंद्रने काहीही न बोलता या महिलेला जबरदस्तीने बसमध्ये ओढलं. तिने हात झटकून मदतीसाठी आरडाओरडा केला, पण तिचा आवाज ऐकायला आजूबाजूला कुणीही नव्हतं. शेजारच्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचा आवाजही जास्त असल्यानं तिच्या ओरडण्याचा आवाज कुणापर्यंत पोहोचलाच नाही. रामेंद्रने तिला केबिन मधून फरफटत आतल्या बाजूला नेलं. दरवाजा लावून घेतला, लाईट बंद केले आणि उमेशला बस चालवायला सांगितलं. BR28P3941 या नंबरची ही बस रॉयल ट्रॅव्हल्स अँड कार्गो या प्रायव्हेट कंपनीची आहे. प्रवाशांना घ्यायला आलेली ही बस उमेश आणि रामेंद्रच्या ताब्यात होती. या स्लीपर बसमध्ये प्रत्येक खिडकीला पडदे आणि काचांवर काळी फिल्म लावलेली. त्या काचा आतून एकदम घट्ट बंद असल्याने बाहेरचा आवाज आत आणि आतला आवाज बाहेर जाण्याचा संबंधच नव्हता. रामेंद्रने दरवाजा आतून बंद केल्यानंतर महिलेला एका सीटवर ढकलून दिलं. तिच्यावर जबरदस्ती करू लागला. महिलेने प्रतिकार केला तेव्हा रामेंद्रने तिला मारहाण केली. तो लाथाबुक्क्यांनी तिला तुडवत होता. ती जीवाच्या आकांताने ओरडत होती, पण आवाज बाहेर जातच नव्हता. रस्त्यावरून जाणाऱ्या स्लीपर बसमध्ये असं काही घडत असेल याचा अंदाज कुणालाही लागला नाही. अचानक ही बस थांबली. महिलेला वाटला आता आपली सुटका होईल, या नरक यातना थांबतील. पण तिचा अंदाज चुकला. ड्रायव्हिंग सीटवरचा उमेश बसमध्ये आला. त्याने रामेंद्रला ड्रायव्हिंग सीटवर पाठवलं. रामेंद्र नंतर उमेशनेही पीडितेवर अत्याचार केले. या दरम्यान बसने राणीबाग ते नांगलोई हे 7 किलोमीटरचं अंतर पार केलं. उमेश आणि रामेंद्र आलटून पालटून अत्याचार करत राहिले. हा सगळा प्रकार तब्बल 2 तास सुरू होता. 12 मेच्या मध्यरात्री अंदाजे 2 वाजता आरोपींनी नांगलोई मेट्रो स्टेशन जवळ बस थांबवली आणि पीडितेला अंधाऱ्या रस्त्याच्या कडेला फेकून दिलं. पीडिता अशक्त अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडून होती. पण अशाही परिस्थितीत तिने हिंमत दाखवली. स्वतःला सावरलं आणि रामेंद्रने अंधारात फेकून दिलेला आपला फोन शोधला. त्यावरून पोलिसांना फोन लावला. आपल्यासोबत नेमकं काय घडलंय हे सांगितलं. हा गुन्हा राणीबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यानं तक्रार त्यांच्याकडे शिफ्ट करण्यात आली. थोड्याच वेळात राणीबाग पोलिसांनी नांगलोई मेट्रो स्टेशन परिसरात जाऊन पीडितेचा शोध घेतला. स्टेशन पासून काही अंतरावर त्यांना पीडिता रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली. पोलिसांनी लगेचच तिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये नेलं. तिच्या अंगावर झालेल्या जखमा पाहून डॉक्टरांनी तातडीने ऍडमिट होण्याचा सल्ला दिला. पण त्या अवस्थेत ते डॉक्टरांना म्हणाली, मी जर इथे ऍडमिट झाले तर माझ्या नवऱ्याला आणि 3 मुलींना खायला कोण घालेल. एका महिला पोलीस अधिकाऱ्याने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिने ऐकलं नाही. त्यानंतर तिने धाडसाने तक्रार दिली. अत्यंत संयमीपणे सगळा घटनाक्रम पोलिसांना सांगितला. त्यात रामेंद्र आणि उमेशचं व्यवस्थित वर्णन सुद्धा केलं. तिने दिलेल्या तक्रारीमुळे पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आणि पोलिसांनी तपास सुरू केला. पीडितेने सांगितलेले डिटेल्स तपासण्यात आले. सरस्वती विहार बी ब्लॉक बस स्टॉप ते नांगलोई मेट्रो स्टेशन रोडवरचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले गेले. बसच्या नंबर प्लेटवरून मालकाचा शोध घेण्यात आला. बसचा नंबर आणि डिटेल्स सगळ्या पोलीस स्टेशन्सला पाठवण्यात आले.
हे सगळं सुरू असताना काही महिला पोलीस आणि डॉक्टरांची एक टीम पीडितेच्या घरात तिच्या सोबतच थांबली. 13 मेच्या सकाळी पोलिसांच्या एका खबऱ्याला BR28P3941 हा नंबर असलेली केशरी रंगाची बस नांगलोई परिसरातच उभी दिसली. त्याने पोलिसांना खबर दिली. लगेच पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन बस ताब्यात घेतली. पण उमेश आणि रामेंद्र त्यात नव्हते. पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी पथकं रवाना केली होती, पण दोघांचाही शोध लागत नव्हता. मात्र बसच्या नंबरवरून पोलिसांनी बसचा मालक शोधला. त्याच्याकडून समजलं ही बस बिहारमधली ट्रिप करून परत आली होती आणि रात्री दिल्लीत उभी होती. पोलिसांनी बसच्या मालकाकडून सुद्धा सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. खबरांचं नेटवर्क ताकदीने ऍक्टिव्ह केलं आणि उमेश आणि रामेंद्रच्या घराचा पत्ता काढला. पोलीस आपल्याला शोधत आहेत याची दोघांनाही कुणकुण लागली होती. त्यामुळे ते गावाकडे निघून जाण्याच्या तयारीत होते. पण 14 मेच्या सकाळी उमेश आणि रामेंद्रला पोलिसांनी गाठलं आणि राहत्या घरातूनच अटक केली. जिथं आज सगळा घृणास्पद प्रकार घडला त्या बसची फॉरेन्सिक टीम कडून तपासणी झाली. केबिन, पडदे, बेडशीट आणि बाकीच्या ठिकाणांवरून DNA सॅम्पल्स, बोटांचे ठसे आणि इतर पुरावे गोळा करण्यात आले. उमेश आणि रामेंद्रच्या विरोधात ठोस पुरावे असल्याने त्यांच्यावर BNSच्या कलम 64(1), 70(1) आणि 3(5) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. प्रकरण गंभीर असून जास्तीच्या तपासाची गरज पाहून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. DCP विक्रम सिंह आणि त्यांनी नेमलेले विशेष पथक या प्रकरणाचा पुढचा तपास करतायत. पण हे प्रकरण समोर आल्यापासून आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीच्या सुरक्षा प्रश्नावरून रेखा गुप्ता सरकारला धारेवर धरले. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. पण CCTV मध्ये न दिसलेले आरोपींचे चेहरे, चालत्या बसमध्ये कृत्य केल्यानं कुणालाही न लागणारी खबर, या सगळ्या परिस्थितीत आरोपी सापडले. महत्वाचा ठरला पीडितेने पोलिसांना घटनास्थळावरून केलेला फोन, आपल्यासोबत काय घडलंय हे सांगण्याची दाखवलेली हिंमत आणि तक्रार देताना डगमगून न जाता आरोपींपर्यंत दिलेली माहिती, जी पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचवणारी ठरली. आणि महत्वाचं ठरलं पीडितेने दाखवलेलं धाडस.